स्थगित करण्यात आलेलं आहे. हे स्थगित करण्यामागचं कारण त्यांनी असं सांगितलं की हायकोर्टाने त्यांना सांगितलं होतं की उपोषणादरम्यान तुम्ही उपचार घ्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आंतरवाली सराटीमध्ये समाजाला यायला जी काय अडचण होते, जी फरफट होते, ती थांबवण्यासाठी, समाजाचा सन्मान करण्यासाठी आपण हे उपोषण मागे घेत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. निश्चितपणे मनोज जरांगे पाटील यांनी हे उपोषणसुद्धा एक विचारपूर्वक केलेलं आहे आणि ते उपोषण स्थगितसुद्धा एक विचारपूर्वक केलेलं आहे. नेमकं आता हे उपोषण स्थगित केल्यामुळं लोकांचं काय म्हणणं आहे, कारण यांचं उपोषण जे स्थगित झालं त्यामध्ये सगळ्यात आधी सगळ्यात मोठा अगणित आनंद कोणाला झाला असेल तो फक्त मराठा समाजाला. या ठिकाणी त्यांनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली आणि एकच जल्लोष या ठिकाणी झाला, कारण समाजाने गेल्या 2 ते 3 दिवसापासून रेटा लावला होता की मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करावं, कारण त्यांची अवस्था जी होत होती त्यामुळं समाज कुठंतरी संतप्त झाला होता. शेवटी समाजाने एक वाक्य या ठिकाणी बोललेलं मला ऐकायला आलेलं आहे की आता आरक्षणाची गरज नाही आम्हाला, मात्र मनोज जरांगे पाटील आम्हाला महत्त्वाचे आहेत. ही तरुण मंडळी आहे माझ्यासोबत, राज्यभरातून आलेली आहेत, विविध ठिकाणाहून आलेली आहेत. नेमकं उपोषण स्थगित केल्यामुळे त्यांना काय वाटतं आपण समजून घेऊया. दादा, काय तुला बोलायचं नसेल तर बाजूला सरक की मग काय म्हणणं आहे तुमचं? उपोषण स्थगित झालं, आम्हाला माईक धरू नका, मी धरतो. आम्हाला एवढंच आनंद होतोय की हे उपोषण सोडल्यामुळे आम्हाला मनाला शांती वाटते, कारण आम्ही तो खूप दुरून आलेलो आहोत. काहून शांती वाटली? हा, शांती काहून वाटली म्हणा? शांती कारण दादाची दादाला ज्या योजना होऊ लागल्या त्या बंद झाल्या. समजा 9 दिवसापासून उपोषण आज सुटलंय. सरकार गेंदाच्या गाठडीचं आहे, त्याला काय फरक पडणार गेला. पण उपोषण स्थगित करून चांगलं केलं. हो, चांगलंच केलं. महत्वाचे होते. काय म्हणतो? दुसरे मार्गाचे आरक्षण घ्यायचे आम्हाला पाटील महत्वाचे आहेत. मराठ्यासाठी पहिल्यापासून घटना घडलेली, गड आला पण सिंह गेला. आम्हाला गड बी पाहिजे, सिंहही पाहिजे. हा, आता मराठे हुशार झाले सर. शिरसाला मराठे हुशार झालेत. गडही पाहिजे आणि सिंहही पाहिजे. शिरसाला मत पगडी पाहिजे. आमचा राजा आम्हाला जिवंत पाहिजे. आरक्षण आम्ही मिळवून घेऊ. मनोज जरांगे पाटलाची तब्येत अत्यंत खालावत चालली होती आणि आम्हाला आनंद वाटतोय की आम्हाला माणसाची गरज आहे. आरक्षण आम्ही तर मिळवणारच आहे. फक्त पाटलांनी आदेश करावा. आता त्यांना उपोषण करू नये, त्यांना आम्हाला आदेश करावा. आम्ही काय करायचं ते करू. तुम्ही बोलताना म्हटलं आमचा राजा राजा मानता आता मनोज जरांगे दादा? बिलकुल मानतो. आमच्या छत्रपतींच्या नंतर जर कोण राजा असेल तर तो आमचे मनोज दादा जरांगे आमचे राजा आहेत. काय वाटतं तुम्हाला राजा आहेत? राजा कारण छत्रपती शिवाजी महाराज असे होते, त्याच्या प्रति शिवाजी महाराज म्हणून आता मनोजदादा जरांगे पाटील आहेत. हा, लाख मेला चालेल पण लाखाचा पोशिंदा आपल्याला पाहिजे साहेब. पण का तुम्हाला छत्रपतींसारखे वाटतात? आपले जे मनोजदादा जरांगे पाटील आहेत, जे संघर्ष योद्धा, हा एकदम अत्यंत गरीब समाजातील आमच्या मराठा बांधवांचे एक व्यक्तिमत्व आहेत. आतापर्यंत जे प्रस्थापित राजकीय नेतृत्व आहे त्यांनी फक्त स्वतःचे घरं भरण्याचं काम केलं आहे. समाजासाठी त्यांनी काहीच केलेलं नाही. पण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील असे व्यक्तिमत्व आहेत की त्यांनी फक्त समाज आणि मराठा बांधव यांची कशी प्रगती होईल, त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून नोकऱ्यामध्ये कसे पुढे जाता येईल याचा त्यांनी प्रयत्न केलाय. लाख मिले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. ह्या उक्तीप्रमाणे आमचे मनोजदादा जरांगे पाटील आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. आज जरी उपोषण त्यांनी 9व्या दिवशी जरी सोडवलं असलं तरी इथून पुढची लढाई आमची अजून काही संपलेली नाहीये. कोर्टामध्ये अजून आम्ही पुढे जाऊ आणि ते लढा जिंकूच. याचं फक्त आम्हाला खूप अभिनंदन. लढा मोठा आहे, लढा मोठा आहे. खाल्ले दादा, कळालं तू का नाही बोलू शकत आहे मला. आपण आणखी इकडे जाऊया. काही लोक आहेत, महिला सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. एक मिनिट दादा, इकडे या, इकडे या. थोडी जागा द्या, थोडी जागा द्या. एक मिनिट, थोडी जागा द्या. इकडे दादा, आपण बघतोय महिला सुद्धा या ठिकाणी अगदी सकाळपासून ठाण मांडून बसलेले आहेत. महिलांनी सुद्धा काल खूप आक्रोश केला होता, उपोषण मागं घ्यावं किंवा त्यांनी उपचार तरी घ्यावेत. आता नेमके त्यांनी उपचारही घेतले आणि उपोषणही स्थगित केलेलं. महिला आहेत, कुठून आले ताई तुम्ही? साष्टी पिंपळगावच्या. आम्ही कुमशीहून आलो तर सरनी ऐकलं आणि उपोषण सोडण्याचा प्रयत्न केला सरनी. हे आम्ही पण एकदम दुःखी होत होतो आल्या, पण सरनी उपोषण सोडतो म्हणल्यानंतर 4 वाजता आम्हाला थोडं बरं वाटलं आणि जेवण पण केलं. आम्ही पण. तुम्ही पण उपाशी होते का? आम्ही पण उपाशीच होतो. पण आज दादाने उपोषण सोडलं. आज दादानी उपोषण सोडल्यामुळं आम्हाला इतका आनंद वाटला की थोडंसं बरं वाटलं. म्हणजे दादा थोडंसं तुम्ही पाणी तरी घ्या, काहीतरी घ्या. पण आता आई उपोषण सोडलं दादाने, आता काय खुश झाले तुम्ही?
खुश झालं आम्ही आता खूप छान. आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत इथंच बसलो होतो. रात्री 2 वाजेपर्यंत हो सलाईन घेऊस तर इथंच बसलो होतो आम्ही. दिवसभर इथंच होतो काल. जेवण नाही काही नाही. उपोषण सोडले की तुमच्या चेहऱ्यावर हसू आले. हा बरं वाटतं आज थोडस. काल लईच काल तुम्ही रडत होते इथे. हो रडत होतो काल. आज हसू. आज हसू येत. आज बरं वाटतं ना थोडं. मग आपण बघतोय तरुण मुली सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. ताई उभं राहतो थोडा. काय वाटतं? ठीक आहे, तर या महिला आहेत, भावनिक आहेत, त्यांना मनोज दादा, या सगळ्या महिला रडत होत्या काल या ठिकाणी. आज त्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे. दादांनी उपोषण स्थगित केलं. एक तरुण मुलगी मराठा समाजाची म्हणून तुला काय वाटतं? आम्हाला वाटतं की दादा आम्हाला आरक्षण जरी नाही भेटलं तरी चालेल, पण आम्हाला दादा पाहिजे. दादा सर्वात जास्त महत्वाचे आहे. 1 मेला तरी लाख मेला तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे. त्यामुळे सगळ्या महिला काल रडत होत्या, पण आज दादाने उपोषण सोडल्यानंतर त्या आज हसत आहेत. आणि आम्हाला आरक्षणाची खूप गरज आहे. सरकारने आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे. आम्हाला त्याची शिक्षणात म्हणा, नोकरीसाठी म्हणा, आम्हाला खूप गरज आहे त्याची. त्यामुळं सरकारला माझी विनंती आहे की त्यांनी दादाकडे लक्ष द्यावं आणि दादाच्या मागण्या पूर्ण कराव्या. आता मी बोलताना काही तरुण मुलांनी शिवाजी महाराजांनंतर दादांना छत्रपती म्हटलेलं आहे. वाटतंय तसं? हो, दादा आमच्या शिवाजी महाराजांनंतर दादा छत्रपती आहेत. कारण ह्या न भूतो न भविष्यत असा माणूस कधीच होणार नाही दादानंतर. फक्त आपण एक वेगळी भावना महिलांमध्ये आहे की आई तुम्ही सांगा, लोक म्हणताय की आता शिवाजी महाराजांच्या नंतर मनोज दादाच आम्हाला छत्रपती, असं का वाटतं? आमचे दादा सगळं मराठा एक केला दादाने आमच्या. मग इथून मागं कोणी कोणाकडे येत नव्हतं, जात नव्हतं. आता दादामुळे किती लोक इथं पावसात पण येत. इथं उपाशी सगळे लोक रात्रभर उभा आहेत इथं पावसात. तुम्ही बोला. दादांबद्दल आम्हाला खूप आभार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागेच मनोज दादा जरांगे, पण छत्रपती शिवाजी महाराजच आम्हाला देव घडले. आमच्या प्रत्येकांच्या छाती म्हणजे मनोज दादा जरांगेच देव आहेत. निश्चितपणे बघितलं आपण, भावना आहे महिलांची. काय म्हणाल ताई, तुम्ही कुठून आले? आम्ही रामनगर टाकरून. हे लोक म्हणताय की आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर मनोज दादा छत्रपती. हो आहेत ना. काय वाटतं आता? त्यांच्याकडून वाटतंय ना. समाजासाठी करतात. हा, दादाने एवढं केलं समाजासाठी, हे असं कुणीच केलं नाही, कोणत्याच नेत्यांनी केलं नाही. आणि एकजूट मराठ्याची केली ही दादानीच केली, कुणी पण केली नाही. इथून माग 70 वर्षापासून नुसतं खातच आले आणि स्वतःचं घर श्रीमंत करीत आले, पण दादानी स्वतःसाठी काहीच केलं नाही, फक्त मराठ्यासाठीच केलं. निश्चितपणे या ज्या महिला आहेत, सगळ्या या महिला काल रडत होत्या त्यांना, कारण त्यांना त्यांच्याबद्दलची काळजी होती. आणखी काही महिलांशी आपण बोलूया. काही काय म्हणाल? मी आता बऱ्याच महिलांशी बोललो, तरुणांशी बोललो. ते म्हणताय की शिवाजी महाराजांच्या नंतर आम्हाला दादा छत्रपती म्हणून वाटतं. तुम्हाला वाटतं तसं आणि का? हो वाटतं, कारण एवढा त्याग कोणी केलाच नाही ना त्यांच्यासाठी. समाजाचा विचार शिवरायांनीच केला आणि त्यांच्यानंतर आम्हाला वाटतं यांनी केला म्हणून. आमच्या गावात त्यांचं साष्टी पिंपळगावून आलो आम्ही. आमच्या तिथं पण उपोषण झालं, खूप त्यांनी हे केलं. आणि आता इथं पण आम्ही साष्टी पिंपळगावून आलो. इतका पाऊस झाला, आम्ही पावसात चिखलात आलो. पण आता सरकारने काहीतरी घ्यावं त्यांचं. साष्टी पिंपळगावचं आंदोलन मी सुद्धा बघितलेलं आहे, पण त्या आंदोलनात काय फरक पडतो? दादांमध्ये काय बदल झालेला आहे? आणखी जास्त कडक झाले? हो, कडक खूप झालं, कारण तेव्हा ते समाजासाठी थोडंफार म्हणजे ऐकत होते, हे करत होते. पण आता त्यांनी त्यांच्या स्वतःच्या जीवाची सुद्धा काळजी घेतलेली नाही, की काही जरी झालं तरी आम्हाला भेटलं पाहिजे, माझ्या समाजाला, माझ्या लेकरासाठी. बस एवढंच त्यांचं आहे. त्यावेळेस जरा त्यांना वाटत होतं का नको जरा महिला हे करतात म्हणून ऐकावं, थोडंसं हे करावं शांततेत. पण आता त्यांनी खूप टोकाची. काल तुमच्या चेहऱ्यावर रडू होतं, आरडाओरडा होता, संताप होता. आज चेहऱ्यावर हसू आलं. थोडं सलाईन घेतल्यामुळे थोडं जरा बरं वाटतंय, जरा थोडंसं स्थगित सुद्धा केलंय ना? हो, आमचा जरा सूर्य मावळताना दिसत होता आम्हाला, तर थोडी आम्हाला आशा लागली आता की जरा बरं वाटतंय, जरा डोळे उघडले त्यांनी. तुम्ही पण साष्टी पिंपळगावून आले. हो, मी पण साष्टी पिंपळगावूनच आलेली आहे. काय म्हणणं दादानं उपोषण सोडलं? खुशी आहे? खुशी आहे, पण कारण की त्यांच्या शरीराची पूर्ण झीज झालेली आहे. तर असं वाटतं त्यांनी आंदोलन चालूच ठेवायला पाहिजे, परंतु उपोषण नाही करायला पाहिजे. कारण की त्यांचे सरकार आहे खूप मुरदाड झालेले आहे. त्यांना उपोषण करून बी त्यांना काहीच फायदा पडत नाहीये. कारण की शिवाजी महाराजांनी सगळ्यांना म्हणजे एकदम स्वतः शरीराचं काळजी घेऊन लढाई केलेली, परंतु पाटीलांनी स्वतःचं शरीर पूर्ण झिजवलं समाजासाठी. हे सगळं लोक आणि महिला हे म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर मनोज दादाच आता आमचे छत्रपती आहेत. तुम्हाला पटतंय? हो, आम्हाला पण वाटतंय
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आमचे शिवाजी महाराज हेच आहेत मनुष्यनी. असं का वाटतं? कारण की त्यांनी आजपर्यंत कोणताच नेता बी म्हटलं तरी बी प्रत्येक नेता जरी म्हटलं कुणी म्हटलं तरी बी ते काय एवढं समाजासाठी लढलेलं नाही येतं. शिवाजी महाराजच समाजासाठी लढलेले आहेत आणि आता त्याच्यानंतर जरांगे पाटील हेच समाजासाठी लढलेले आहेत. आई तुम्ही लेख ऐकू लागले होते, काल तुम्ही पण होते इथं. काय वाटतं तुम्हाला? आज चेहऱ्यावर हसू आहे तुमच्या, काल रडत होते तुम्ही. हो रडत होते. आज हे वाटतं, आनंद वाटतो. उपोषण सोडलं. अच्छा यांचे ताई उभं राहा तुम्ही. आई तुम्ही उभं राहा. कारण काय काल पण होता तुम्ही इथं, तुम्ही रडत होता इथं, मी तुमचा इंटरव्ह्यू पण केला. आज चेहऱ्यावर हसू आहे तुमच्या. आज आम्हाला छान वाटतंय. जर पाटलानं उपोषण सोडलंय तर चांगलं वाटतंय. अच्छा, मला एक सांगा की बरेच लोक आता इथं काय म्हणू लागले की शिवाजी महाराजांच्या नंतर आता मनोज दादाच आमचे छत्रपती आहेत. हो आमचे छत्रपती तेच. असं काऊन वाटायला तुम्हाला? आम्हाला त्यांच्यासारखे कुणीच भेटलं नव्हतं आम्हाला आता करून. तुम्हाला तुमच्याकडे आता भेटलं नाही. असाच भेटला कुणी. एकमेव आता भेटला. आता सोडणार नाही त्याला. कधीच नाही. जीव गेला. सांगा. कारण शिवाजी महाराज जनतेसाठी जडले आणि जनतेसाठी स्वराज्य स्थापन केलं. ज्यावेळेस स्त्रियांवर अत्याचार होता त्यावेळेस शिवाजी महाराजांनी स्त्रियांचे आबरूचे संरक्षण केले. त्यानंतर आमच्या समाजात जे अन्याय होतोय ते आमचे जरांगे पाटील सहन करतात. जे एवढे नेते होते, एका सुद्धा नेत्यांनी आम्हाला विचारलं नाही की तुम्हाला काय पाहिजे. मराठी आरक्षणासाठी एकमेव नेता म्हणजे आमचे जरांगे पाटील. आणि जरांगे पाटलांचं जेव्हा उपोषण सोडलं तेव्हा त्यांना आम्हाला आनंद झाला. काल तर आम्हाला वाटत होतं कसं करावं, पाखराचे पाय लावा का उडून जावं जरांगे पाटलाकडे. नुसतं बघूनच कस तरी वाटत होतं. पण आता पाटील समाजाची समाज पाटलाची साथ सोडणार नाही. कधीच नाही, मरेपर्यंत सोडणार नाहीत. आमचे जीव आहे तर आम्ही सोडणार नाही. बघितलं आपण या महिला सगळ्या या महिला सगळ्या ज्या आहेत, काल या ठिकाणी अगदी मनोज जरांगे पाटील यांनी एक मिनिट मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घ्यावेत म्हणून या महिला काल रडत होत्या. आज त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी जाणवते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर या भोळ्या बाबड्या समाजाला आता असं वाटतंय की मनोज दादा जरांगे हे छत्रपतीच्या स्वरूपात या ठिकाणी आले. कारण छत्रपतींनी 18 पगड सगळ्या जातींना, मराठा मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं. तीच आशा आता मनोज जरांगे पाटलाकडून हा समाज करतोय, इतर समाज सुद्धा करतोय. एक मोकळी वेगळी जबाबदारी आता मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्यावर येईल. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, आंतरवाली सराटी. मनोज जरांगे पाटील यांनी आपलं 6वं उपोषण स्थगित करण्यात आलेलं आहे. हे स्थगित करण्यामागचं कारण त्यांनी असं सांगितलं की हायकोर्टाने त्यांना सांगितलं होतं की उपोषणादरम्यान